मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांचा क्लास घेतलेला आहे। वादग्रस्त विधानं कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही अशा प्रकारचा सूचना या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। ही अखेरची संधी आहे, काय करायचंय ते ठरवा असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। असेच प्रकार होत राहिले तर सरकारची प्रतिमा ही मलिन होईल असं देखील फडणवीसांनी या मंत्र्यांसमोर म्हटलेलं आहे आणि त्यांचा क्लास घेतलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, मुख्यमंत्र्यांनी आज सर्व मंत्र्यांचा क्लास घेतलेला आहे, वादग्रस्त वाचाळवीर मंत्र्यांना चांगलं सुनावलेलं आहे। अगदी बरोबर आहे। प्रथमेश, आपण जर बघितलं असेल तर महायुतीतील काही मंत्री आहेत, त्यांची वक्तव्य असतील किंवा त्यांची वागणूक असेल, यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारची बदनामी होते आणि ही बदनामी यापुढे खपवून घेतली जाणार नाही असा इशारा आणि कान टोचलेले आहेत त्या मंत्र्यांचे जे वादग्रस्त विधान करतायत। आपण जर बघितलं असेल तर माणिकराव कोकाटे असतील, संजय शिरसाट असतील, त्याचसोबत इतर काही मंत्री, त्यांच्यामुळे सरकारची बदनामी झाली आहे। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामाची मागणी विरोधात करताना पाहायला मिळत आहे। त्याचसोबत महायुतीतील काही मंत्र्यांचा देखील राजीनामा व्हावा अशी मागणी विरोधकांनी काल राज्यपालांकडे केली। त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जवळपास 20 मिनिटं सर्व मंत्र्यांचा क्लास घेतला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं यापुढे असे चुका ज्या आहेत ते खपवून घेतलं जाणार नाही। तुम्हाला जे काय करायचं ते करा, मात्र सरकार बदनाम होईल असं कृत्य करू नका असं सांगत थेट सर्व मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रथमेश, अगदी सुशांत, काही वेळापूर्वीच अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचे कान उघडलेले होते, त्यांना चांगलं सुनावलेलं होतं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी देखील मंत्र्यांचा क्लास घेतलाय। अगदी सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांचा क्लास घेतलेला आहे, वादग्रस्त वक्तव्य आणि कृती खपवून घेणार नाही अशा प्रकारचा इशाराच मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना दिलेला आहे।